बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. राजेश क्षीरसागर यांची मंगळवार पेठेत पदयात्रा, नागरिकांचा भव्य प्रतिसाद. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही तासच आता उरले आहेत. राजकीय पक्षांकडून प्रचाराचा वेग वाढला आहे. याच अनुषंगाने कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राजेश क्षीरसागर यांनी मंगळवार पेठेत भव्य पदयात्रा काढली. सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक आदिल फरास यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही भव्य पदयात्रा संपन्न झाली. यावेळी या पदयात्रेत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. यावेळी या पदयात्रेदरम्यान राजेश क्षीरसागर यांनी मार्गावर स्थानिक नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व आपुलकीने विचारपूस केली. यावेळी विविध तालीम मंडळींनीही क्षीरसागर यांना पाठिंबा दिला. या पदयात्रेत माता भगिनींनी त्यांचं औक्षण केलं. यामुळे पदयात्रेत वेगळ्याच प्रकारची रंगत आली. या भव्य पदयात्रेमुळे स्थानिक स्तरावर जनतेत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. महायुतीच्या आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचं बोललं जात आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.